पालघर स्थानिक गुन्हे शाखेने मनोर परिसरात मध्यरात्री केलेल्या धडक कारवाईत महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला गुटखा व तंबाखूची वाहतूक उघडकीस आणत 9,54,500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। या कारवाईत गुटख्याने भरलेली MH43CP 5026 क्रमांकाची सिल्वर रंगाची वॅगनर कार ताब्यात घेण्यात आली असून वाहन चालक अंधाराचा फायदा घेऊन घटनास्थळावरून फरार झाला आहे। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस शिपाई बजरंग गोविंद अमनवाड, सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे, पोलीस नाईक राजू भोईर आणि पोलीस हवालदार राजेश अटकरी हे वरिष्ठांच्या आदेशानुसार 15 जुलैच्या रात्री मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर अवैध धंद्यांविरोधात कारवाई व पेट्रोलिंग करत होते। त्यावेळी गुप्त बातमीदारामार्फत एका सिल्वर रंगाच्या वॅगनर कारमधून महाराष्ट्रात बंदी असलेल्या गुटख्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली। माहितीच्या आधारे पोलिसांनी महामार्गावर सापळा रचून संबंधित वाहनाला थांबवण्याचा प्रयत्न केला, मात्र चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत भरधाव वेगानं वाहन पळवले। त्यानंतर पोलिसांनी पाठलाग सुरू केला। जव्हार फाट्याजवळील नंदा खानावळ परिसरातील सर्व्हिस रोडवर चालकाने कार उभी करून अंधाराचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला। पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, मात्र तो पसार होण्यात यशस्वी झाला। यानंतर पोलिसांनी वाहनाची झडती घेतली असता डिक्कीत मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात प्रतिबंधित असलेला विमल पान मसाला आणि V1 तंबाखू साठवल्याचे आढळून आले। वाहन मनोर पोलीस ठाण्यात आणण्यात आले। त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक रत्नदीप साळोखे यांनी पंच समीर चंदू डवला व रुपेश उत्तम वांगड यांच्या उपस्थितीत पंचनामा केला। विमल पान मसाला 4,69,800 रुपये, V1 तंबाखू 34,700 रुपये, वॅगनर कार 4,50,000, एकूण जप्त मुद्देमाल 9,54,500 रुपये। तपासणीसाठी प्रत्येक गोणीतून नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत। या प्रकरणी अज्ञात वाहन चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS कलम 123, 223, 274, 275 तसेच अन्य सुरक्षा व मानके कायदा 2006 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। तसेच या गुटखा तस्करी मागील संपूर्ण रॅकेटचा तपास स्थानिक गुन्हे शाखा व मनोर पोलीस करत आहेत। प्रतिबंधित गुटख्याची तस्करी ही केवळ कायद्याचा भंग नसून जनतेच्या आरोग्याशी खेळ आहे। अशा अवैध धंद्यांवर पोलिसांची कारवाई अधिक तीव्र होत असून नागरिकांनीही संशयास्पद हालचालींची माहिती तत्काळ पोलिसांना देऊन सहकार्य करावे। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।